मला वाटलंच होतं तू आली असशील. थांब थांब थांब, लगेच आत येऊ नकोस, दृष्ट काढते आधी. दृष्ट का? अगं एवढी मोठी स्पर्धा जिंकून आलीयस, तुझ्या विरुद्ध माणसं काही कमी आहेत का? कोणाची तरी नजर लागलीच असेल. पिढा पिढा टळो, झाडपाल्याची, आल्या गेल्याची, भूताखेताची कुणाचीही नजर लागू नको. ये आता या. नाही जायचं, प्लीज डू समथिंग. I know, बच्चा, पण आता मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही, या स्पर्धेत भाग घ्यायचा अट्टास नको करूस. आता तुझा ओव्हर कॉन्फिडन्स नडला की नाही तुला? हे बरं आहे, तू पण मलाच बोलत आहेस. सोड जाऊ दे, मी आत्ताच. अगं नाही नाही, बस तू. मी काही तुला दोष नाही देते बच्चा. दोष ना माझ्या नशिबाचाच आहे. एक गोष्ट धड घडत नाहीये माझ्या मनाप्रमाणे. आता तू इथून गेल्यानंतर माझं कसं होईल मला विचारही नाही करता येते. कसा जगेन मी? हा, सोपं आहे का? मी पण कधी जगू तुझ्याशिवाय? अरे माझं शॉपिंग यार, शॉकिंग आहे यार हे सगळं. तुझं प्रेम नसणार आहे, तुझं पॅम्परिंग नसणार आहे, काहीच नसणार आहे. नाही ना जायचंय गॅरी, प्लीज कर काय. बच्चा, सरळ गाणं संपलं असेल ते काम होतं गुरु तुझ्याकडे. त्या बाबांनी माझं नागपूरचं तिकीट पाठवलेलं आहे. हा ते कम्प्युटर मधून प्रिंट आउट काढून उद्या जायला लागेल मला नागपूरला. आधी का नाही गेलात? बोल तू हळू बोल, मला सगळं ऐकू येते. आधी यासाठी नाही गेले मी, कारण माझ्या सोन्यासारख्या सुनेला बाहेर काढून हे माझं पोट्ट तुझ्यासोबत राहत होतं. पण आता परिस्थिती बदललीये. आता माझी सून तिच्या हक्काच्या घरी येणार आणि तू या घराबाहेर कुठे वाटेल तिकडे जा. आमच्या डोक्याला ताप नको बाई. नाही जायचंय. तुम्हाला तर खूप आनंद होत असेल ना हे सगळं ऐकून, मला घराबाहेर काढून. तुला नव्हता झाला का राधिकेला घराबाहेर काढून? हो, तू तर तिच्याच घरातून तिला घराबाहेर काढलं. हे घर तिचे, तुया नाही, समजलं? आई बास ना, आता जाऊ दे ना. ना पुळका आला. निमून ठेवलं का तुझ्यावरती ना? मरू दे, जा ते कॉम्प्युटर मधून प्रिंट काढून घेऊन येताना. जाऊ दे मला. आणि हिला बाहेर पाडायची, कळ का? कायमची. पुन्हा दिसायला नको. मोठी रडते. नाही जायचं. बच्चा शांत हो, थांब, मला जरा विचार करू दे. आता आपण जाऊन राहिलो ना कुठे? आपल्या घरी, तुझ्या बाबांकडे. ती बॅग आणली गेली. अथर्व, असं बॅड आंटी म्हणून नाही रे, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे ना. तिचं नाव आहे शन्या. शन्या आंटी म्हणावं. ओके, शन्या आंटी. पण ती का राहणार? ती स्पर्धा हारली ना, आमचं ठरलं होतं ती स्पर्धा हारली तर ती आपलं घर सोडून निघून जाणार. आणि कोण जिंकलं? आई. अथर्व, आता आपण आपल्या घरी वापस जाऊन राहिलो. मग तू तुझ्या खोलीत खेळू शकशील, अभ्यास करू शकशील. मी तुझ्यासाठी छान छान पदार्थ बनवून देईन. मुख्य म्हणजे आपले बाबा रागवलेत ना आपल्यावर, हो. त्यांचा राग दूर करायची एक संधी आपल्याला मिळेल. सगळं नीट होईल परत. वाह या. भारती, काय आज जेवण बनवलं होतंस ग? म्हणजे दोन घाट जास्तच गेले मला. माझ्या स्वयंपाकाचं काही नाही, राधिका जिंकली ना त्या आनंदात 4 घास जास्त खाल्ले तुम्ही. मग पोरगी जिंकली माझी. आणि आता स्वतःच्या घरी परतही जाईल ती. खरंच स्वतःचा शब्द खरा करून दाखवला राधिकाने. शेवटी लेख कोणाची आहे? हार मानायची नाही हे मी तिला आधीच सांगितलं होतं.
काय झालंय ती शून्या उद्या इथं नसेल. राधिकाला ग्रहण लागलं होतं, सुटलं. हो ना, किती सहन करावं लागलं नाही शन्यापाई. खरं सांगू तुला भारती, उद्या ती तिच्या घरी जाईल आणि हे सगळं घर रिकामं होईल ग. एवढे दिवस शेजारी राहत होती, मग घरात आली. खूप जीव लावला ग तिने या घराला. उद्या ती तिच्या सासरी जाणार म्हटल्यानंतर काय सुचत नाही ग मला. एकदा असं वाटतं भारती छान होणार आता सगळं, पण कुठेतरी रुखरुख पण लागून राहते की बरं होईल ना तिचं. अहो, तुम्ही असं माझ्यासारखं काय बोलायला लागलाय? होईल. एकदा राधिकाने घराचा ताबा घेतला ना की सगळं व्यवस्थित होईल. बघा, गुरुनाथलाही चांगलं वठणीवर आणेल ती. तसंच होऊ दे ग बाई, हेच व्हायला हवं. आणि हम्म, शून्याचं भूत आता एकदाच उतरू दे डोक्यातनं तिच्या. राधिका आहे ना भूत उतरवायला. पण खरं सांगू का, उद्यापासून मला फार कंटाळा येणार आहे. म्हणजे सारखी राधिका अवतीभोवती असायची, त्याची सवय झाली ना. खरंच कंटाळा येईल. काय शेवटी जगण्याचे नियम आहेत ग. आयुष्यभर कोणी कोणाला पुरत नाही. पण त्याच्यात एवढंच समाधान मात्र आहे हा, की राधिका सतत डोळ्यासमोर राहील. खरंय. पंकज मी आज खूप खुश आहे. आईस्क्रीम खायला जाऊया? अरे वा, आज एकदम आईस्क्रीम वगैरे चालेल. ए, मी काय म्हणतो, आपण सगळेच जाऊयात ना. आय मीन अथर्वलाही बरं वाटेल. पंकज मी फक्त आपल्या दोघांबद्दल म्हणत होते रे. दोघच का? कारण राधिका फायनली उद्या आपल्या घरातनं जाते. आता हे घर पुन्हा एकदा माझं होईल. स्वतःच घर असल्यावर का राहत होती रे इकडे? यार समिता, असं का म्हणतेस तू? आणि मला एक सांग, राधिका ताईने तुझं काय नुकसान केलंय ग एवढं? मला परत परत त्याच विषयावरती चर्चा नकोय. अँड यू नो दॅट. मला खरं तर ना ती या सोसायटीतच जायला हवी होती, आणि म्हणून फक्त मी त्या शनायाला सपोर्ट केला. एनिवे, पण उद्या राधिका या घरातनं बाहेर जाते. काय ना, राधिका ताई जरी या घरातून गेली ना, तर ती लोकांच्या मनातून नाही जाऊ शकत, कळलं? आणि काय ग, तिची वाट लागावी, तिचं नुकसान व्हावं म्हणून तू काही कमी प्रयत्न केलेस? सांग ना. मी काय केलंय? पंकज प्लीज, नाना नानींसारखं मला बोलू नकोस हा तू. हे बघ, मी जे खरं आहे ना तेच बोलतोय. अगं तू तू तिची लोणची खराब केलीस. शिट यार समिता, आय मीन, and that too त्या शनायाला मदतीला घेऊन. I've never expect this from you, समिता. ते काही असू दे, तिचं ना सतत कौतुक होत असतं आपल्या घरात. तिच्याबद्दलचा ना राग आहे माझ्या मनात, तो नाही जात माझ्या मनात. अरे मग काय असं नुकसान करायचं का? हे बघ, आपण एखाद्याला मदत नाही करत ना, तर ऍटलीस्ट त्याला धीर तरी देऊ शकतो ना आपण, की हे असं नुकसान करायचं. अगं नशीब समज राधिका ताईंनी याचा काही इश्यू नाही केला, दुसरं कुणी असतं ना तुला सोडलं नसतं, कळलं? तुमच्या सगळ्यांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. राधिका एकटी बरोबर, तिचं कधीच काही चुकत नाही, बाकी सगळी दुनिया चुकते.